तर हाय हॅलो नमस्कार कॅप्चरिंग कोकणच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण चाललेले आहो, आज पण फिशिंग केलेले आहो आपण. व्ह्यू बघा, पवन चक्कीकडे आहो, देवगड बीचच्या वरती आता जात आहो. पाचसा एंटर येतोच आपल्याला. त्याला स्पॉटवर जाऊया आणि भेटायचं का गावची बघूया आज. तर आता आपण गेलेलो आहोत स्पॉटवर इलाव नाही एकदम खाली उतरत जाऊचा. तर बघा स्पॉट बघा, मस्त स्पॉट हा. खाली जात की भेटते तुमचा. चला. आणि हे बघा आता नुकतं इल्लं बॅग बीग पण काढले नाही यांनी, घरी पण चालू नाही केल्या. आणि असून एक गोबरो काढलेलो हा, बघू शकतो. स्पॉट भारी. आता बघूया किती मासे घ्यायचं. खाली गेले बघा, वर पवन चक्की वगैरे आहे. नेहमी आपण तिकडे वाळूवरती करवतो, पुढे वाळू आहे आपण करवतो नेहमी. आज हे बघूया, नेहमी इथे असतो आपण. तर चला. तर बघा सेकंड कास्ट केलं ना, तर बघूया काय अजून गावतं आहे. खूप दिवसानं असा मस्त असं वातावरण वाटतं, एकदम फ्रेश सगळं ओपन. हे बघा पाणी बघा, निळाशार एकदम पाणी आहे. आपले पोर गरवतात आहे. तर थोड्या वेळाने सनसेट होईल. सनसेट झालं की अजून थोडं चांगलं व्ह्यू आहे, तेव्हा पण तुमचं दाखवीन. चला आता बघूया काय गावता काय नाही होत. आज पोरला इच्छे निलेले आहेत काहीतरी गावात या, बघूया आज काय गावतं. बघू शकताच तुम्ही, चंद्र इलेलो. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता असे बघा, सनसेट आता होईल तिला. मस्त वाटतंय समुद्राला. याची आता सभी अडकली आहे, सोडवता मस्त वाटतं असं बसा. थांबाय थोडं वेळ, बघूया काय गावता काय पोरांचा. आज आपण जास्त रॉड आणले नाही, बघा एकदम बसा थोडं जिल्हा म्हटलं रॉड घेऊन. अजून एक जण घर होता. व्ह्यू बघा मस्त आलो, सनसेट होईल तिला. आणि हे बघा अजून एक कोबरं लागलेलो आपल्या, हे बघू शकता. गोबरेच लागतं, गोबरो हगलो म्हणतं टी शर्ट. गोबरा हगलाय, तुम्ही बघू शकता असं म्हणतं. गोबरे काय आपण खात नाही, बघूया नाही तर सोडून देऊया गोबरे. बघता. आणि ह्या बघा तांबोसा लागलेला एक चांगल्या साईजचा दणदणीत. आपल्या घास तांबोसा नेवचा होता त्याच्यामुळे तांबोसा लागले. दाखव वर कर. हे बघा चांगलं पिसा, दणकट पिसा बघू शकता. आपल्या अश्वी अँगलर का लागलेलो होतो, किलोभराचा पिसा. चला सोडता होता ते का. हा समीर अँगलर आपले पेटलेले आहेत. लगेच आपलं पिटारो काय पडल्याने आणि नवीन लूर काढल्याने एका तांबोसा लागला म्हणजे काय म्हणता, वाकावा लागा गावात. हा पेटारातलं लूर काढले ना, हे बघा. चला आता बघूया समीर रेंजर अँगलर काय काढतात. हे बघा अजून 2-3 आपले गोबरे गावलेले. अजून हे काहीतरी टाकलेलो आहे एक तांबूस आपले. तर आता त्यांना सोडून देत आहे. तर हे बघा ते लागलेले, पण आता यांका सोडून द्यावया, जाऊन देत त्यांका. बारके होते त्याच्यामुळे दिले सोडून. बघूया अजून काय मोठा गावता का. आणि अजून एक गावलेलो समीर लाड यांनी शेवटी देवपान जागवलेला. वांग्या त्याचा फळा गिलेला आणि ते का एक गोबरो गावलेलो हा. डोळ्यात घालून त्यांनी काढलेलो गोबरो. जे काय त्याचा वांग्या बघा.
तर चला बघूया अजून किती गावतो. व्ह्यू मस्त आहे बघा. काढूक बोलवता काका आता तेवढ्या लांब येतोय. सोडले ना माहीजन वाटतं. माहीजन सोडून दिले. थोडं वेळ ते गरवला पण काय गावला नाही. मग नंतर आपण जेवसाठी गेला होते म्हणजे हॉटेल सनिकामध्ये मस्तपैकी जेवलाव आणि आपल्या एक परत नाईट फिशिंग करूची होती. मग आपण ते गेलो नाईट फिशिंगसाठी. तर आता हे बघा सगळं सेटअप आणलेलो हा. आता करूया आता जेवण बिवून येईल आपल्या नेहमीच्या स्पॉटवर इलेले आहे बघा तारा उंबरीच्या. तर बघूया आता हे काय गावता काय. चला तर बघू शकता इल्या इल्या आपले एक तांबोसा गावलेला चांगल्या साईजचा. आणि हा अजून एक आपल्या काहीतरी मासू गावलेला. काय गावला बघूया. गोबरो गावला हे बघा चांगल्या साईजचं लागलं. हे बघू शकता तुम्ही एक बारक्या तांबोसा एक मोठा आणि एक गोबरो लागलेलो आपल्या. तर बघूया अजून काय गावता का. आत्ताच लाव 10-15 मिनिटात झाली आहेत. बघूया अजून काय गावता. हो हे बघा आपल्या अजून एक गोबरो गावलेलो चांगली साईज उमेश दादानी काढलेला. तर हे बघा 2 तांबोसे 2 कोकर 3 गोबरे असे आजचे कॅच गावलेले आहेत आपले. फुल डे फिशिंग केलेली आहे. तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.